मधलं मराठा राजकारण पाहता अजित पवारांची महत्त्वाची जी गरज आहे ती राज्याला आहे आणि त्यामुळेच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये अजित पवारांना देखील घेण्यात आलं होतं आणि अजित पवारांचा कुठेतरी विधानसभेला फायदा होईल असं देखील एक समीकरण त्याच्या मागे होतं। हे सगळं घडत असताना जर आगामी विधानसभांच्या निवडणुका पाहता कुठेतरी अजित पवारांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अजित पवारांची संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अद्याप तरी या संदर्भातली कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। या संदर्भामध्ये एबीपी माझाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली। निलेश, मी तुला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, आपण बघितलं तर एकीकडे दिल्लीमध्ये अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे, बडे नेते देखील दाखल झाले आहेत आणि अशातच फडणवीस पोहोचलेले आहेत आणि अजूनही राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला मंत्रिपदासाठी फोन आला नाहीये। आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती पोहोचलेली आहे? कुठल्या अनुषंगाने ही सगळी मीटिंग सुरू असल्याची माहिती आपल्यापर्यंत आहे? नाही, मी सध्या माझ्या गावात आहे, याबाबत मला माहिती नाही। पण मी थोड्या वेळापूर्वी प्रफुल्लभाईंची पत्रकार परिषद पाहिली होती आणि त्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला। पण आमचे सर्व वरिष्ठ पातळीवरचे नेते दिल्लीमध्ये असल्यामुळे, स्वतः अजितदादा दिल्लीमध्ये आहेत, देशाचे प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी शपथ घेत आहेत, त्यामुळे त्यात आम्हाला जे सन्मानानं निमंत्रित केलं त्या निमंत्रणाला मान सन्मान देत आम्ही आमचे सर्व नेते गेलेले आहेत। आता राहिला प्रश्न मंत्रिमंडळामध्ये कोण शपथ घेणार, तर हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील। त्यांना फोन आला नाही असं प्रफुल्लभाईंनी सांगितलं, पण अजून संध्याकाळी 7:15 वाजताचा शपथविधीचा वेळ आहे, तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही। आणि ह्यापेक्षा ते मंत्रिमंडळात कोणाला स्थान असेल याची माहिती मला असं वाटते प्रफुल्लभाई यांचं संपर्क कार्यालय किंवा स्वतः तटकरे साहेब आहेत तिथे, दादा आहेत, हेच अधिक बोलू शकतील। आम्ही काही त्याच्यामध्ये फारसं बोलू शकणार नाही, कारण आम्हाला तिथली काय घडामोड आहे हे इथं माहीत नाही। पण अमोलजी, राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार आहे की नाही याबाबत मी सांगू शकत नाही। याबाबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा सांगतील। पण यासोबत जर आपण पाहिलं तर कालपर्यंत प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं, त्यानंतर तटकरेंचंही नाव आलं आणि आता जे खासदारांना फोन जात आहेत त्याच्यामध्ये अद्याप तरी राष्ट्रवादीला कुठलाही फोन गेला नसल्याची माहिती मिळते। तेच म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजूनही प्रधानमंत्री कार्यालयातून कुठला फोन आलेला नसल्याने याबाबत सध्या तरी सांगता येत नाही। पण कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे की संध्याकाळी 7:15 वाजताचा शपथविधी आहे। आता जेमतेम 12च वाजलेत, तोपर्यंत काही घडामोड झाली तर आम्हाला आनंदच होईल। पण पक्षाचं धोरण काहीतरी ठरलं असेल की केंद्रामध्ये स्थान हवं नाही किंवा काही प्रस्ताव मांडलेला असू शकतो ना, त्याबाबत राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष सांगू शकतील। त्यांनीच प्रस्ताव मांडला असेल महायुतीसमोर, कारण परवा एनडीएच्या बैठकीसाठी स्वतः आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, तटकरे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे जेपी नड्डांच्या निवासस्थानी जी काही खलबतं झाली त्यामध्ये काय चर्चा झाली, त्यामध्ये काय प्रस्ताव गेला हे वरिष्ठ नेत्यांनाच माहीत आहे। ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही त्याबाबत फारशी माहिती नाही। पण अमोलजी, एक राजकीय नेता म्हणून पाहायचं झालं तर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीसांसारखा एक मोठा नेता तटकरेंच्या निवासस्थानी भेटीला जातो, तर याकडे तुम्ही कसं पाहता? महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत। महायुतीचा एक संदेश देण्यात आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि प्रयत्न म्हटल्यापेक्षा आम्ही महायुती म्हणून भक्कम आहोत। त्याच्यामुळे तटकरे साहेब असतील, स्वतः देवेंद्रजी तिथे गेले असं तुम्ही म्हणता, की महायुती भक्कम आहे आणि आमचं मिशन हे आगामी विधानसभा हे सर्वात मोठं मिशन असल्यामुळे त्या धर्तीवरच आजच्या सगळ्या घडामोडी घडाव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मला एक कार्यकर्ता म्हणून अशी अपेक्षा आहे। पण महायुती म्हणून तुम्ही भक्कम असल्याचं म्हणताय, तर एकीकडे शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना फोन गेलेला आहे, मात्र तुमच्या कुठल्याही खासदाराला अद्याप फोन गेला नाहीये, त्यामुळे स्वाभाविकच अनेक राजकीय चर्चांना उधाण येतोय। चर्चेंना उधाण येणं साहजिक आहे, पण आणखी 7 तास वेळ आहे ना, आता इतक्या लवकर घाई कशाला? 5-7 तासात काही घडामोड होऊ शकते। म्हणजे अजूनही तुम्हाला आशा आहे, विश्वास आहे, अपेक्षा आहे। आणि नाही तर मग वरच्या नेत्यांनी आता, कारण उद्या पक्षाचा आमचा 25वा वर्धापन दिन साजरा होतोय, उद्या सगळ्या गोष्टीची उकल होईल। जर केंद्रामध्ये स्थान मिळालं तर का मिळालं, नाही मिळालं तर का नाही मिळालं, याबाबत वरिष्ठ नेते आमच्या कार्यकर्त्यांना सांगतील। पण याचा अर्थ समजा शपथविधीमध्ये नसलोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे नसलाय, तर आम्ही काही खचून गेलो किंवा मॉरल डाऊन झालं असं होत नाही। आम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं सगळं अगदी व्यवस्थितरित्या पुढे जातो आहोत। आमच्या वरिष्ठांच्या ज्या सूचना आहेत त्याचं आम्ही पद्धतशीर पालन करतो आहोत आणि एवढे बडे नेते तिथे असताना मला असं वाटतं की काही ना काही चांगलंच होणार। अमोलजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।